कैरीची भाजी कशी करते ते चल. चला तर मी मस्त स्वच्छ कैरी धुवून घेतलेल्या होत्या आणि पुसून घेतल्या त्यांना आणि मस्त आता किसून घेते. आणि आपल्या अशा ह्याच्यानेच किसून घ्यायचं. बघा किती छान किस होतोय, मस्त किती छान किस होतोय. अशा पद्धतीनेच किसून घ्यायचंय त्याला आणि मस्त आता आपण किसून घेऊ. चला मी मस्त एकच कैरीचं करून घेतलेलं आहे आणि एक कैरी राहू देते आणि एकच कैरीचं केलेलं आहे. बघा एक कैरीचं पण खूप छान असं झालेलं आहे. भरपूर किस पडला म्हटलं तर चला एक कैरीचं भरपूर होऊन जाईल. तर चला मी करते. मी एवढा गुळ घेतलेला आहे आणि एक विलायची घेतलेली आहे, वेलदोडे घेतलेला आहे आणि हे 3 लसूण घेतलेले आहेत. आता हे सगळं मी ठेचून घेते आणि अशा पद्धतीने जर करून घेतली ना तुम्ही त्याला भाजी म्हणू शकता तर नाही तर मोरब्बा सारखंच, पण आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तर चला आणि गुळ थोडं जास्त टाकल्याने खूप छान चव येते. तर चला आपण आता भाजी बनवायला घेणार आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तूप टाकू शकता, पण आमचा दादू तूप टाकून खात नाही तर मी मस्त तेल टाकून घेते. नंतर तेल गरम झालं की आपण थोडं तर चला मोहरी टाकून घेऊ आपण. नंतर मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जिरं. जिरं टाकल्यानंतर आहे ना आपण हे किस टाकून घेणार आहे. तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलात चांगलं तेल गरम झाल्यानंतर ते चांगलं मिक्स केल्यानंतर खूप छान असं बघा मस्त असं नरम होतो. थोडा वेळ फुल गॅस करून दिलेला आहे, नंतर थोडा कमी केला, मी मध्यम गॅसवर ठेवायचं आहे. नंतर आपल्या हा लसूण जाडा बारीक ठेचून घेतलेला आहे, तर हा आपण टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. ते किस होणार ना तोपर्यंत आपले लसूण पण होणार. आणि जास्त तेलात जर टाकलं ना तर वेगळीच टेस्ट येते त्याला, त्यासाठी मी असे टाकून घेतलेले आहे. आता 5 मिनटं झाकण ठेवून घेते मी त्याच्यावर. 2 मिनटं झाकण ठेवून घेते. 5 मिनटं जास्त होऊन जाईल तर मी 2 मिनटं झाकण ठेवून घेते. चला 2 मिनटं मी झाकण ठेवून घेते. चला झाकण काढून घेऊ आपण. आता झाकण ठेवून घेतलेले होतं. आता आपले 2 मिनटं झालेली आहेत, तर चला गरम झालेलं आहे, तर 2 मिनटं झालेली आहेत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर चला आपण आता राहिलेल्या वस्तू टाकून घेऊ. आपण आता थोडी चटणी टाकून घेऊ. चटणी ना थोडीच टाकायची, आमची फिकी असल्यामुळे मी थोडा छोटा 1 चम्मच टाकून घेतलेला आहे, तुम्ही कमी टाका. नंतर आपली ही थोडी विलायची आहे, ही मस्त अशी बघा
थोडं टाकून घ्यायची, त्याला वेगळीच चव येते मग भाजीला. आणि आपला हा गूळ टाकून घ्यायचा आहे. गूळ चांगला वितळू द्यायचा आहे त्याच्यामध्ये. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गुळाचं पाणी येणार त्याला आणि आपली भाजी ना खूप छान होणार. तर आम्ही अशा पद्धतीने अशी भाजी करून घेतो. त्याच्यामध्ये थोडं आपण टाकणार आहे आता चवीला थोडं असं मीठ. तर बघा चवीला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. अजून थोडं टाकून घेते मी बघा. तर असं मीठ टाकून घेते मी चवीला आणि आता चांगलं मिक्स करून घेते. आणि आपल्या भाजीला किती छान असा कलर येतोय. खूप छान असा कलर आला भाजीला. आणि आपली कैरीची भाजी मस्त झाली ना. आणि असं तेल वगैरे मस्त येणार तिला आता. तर बघा अशी चांगली घोटल्यासारखी करून घ्यायची. खूप छान अशी चव लागते. आणि आपली कैरीची भाजी आता तयार. तिला आता थोडं अजून परत झाकण ठेवून घेते थोडं 2 मिनिटाकरता. तर आपली भाजी मस्त होते ना. आणि बघा मस्त असं तेल सुटल्यासारखी झाली आपली भाजी. आणि अजून थोडी आपण त्याच्यामध्ये नंतर कोथिंबीर टाकून देणार आहेत. आपण चांगलं 5 मिनटं शिजून घेणार आहेत अजून. तर 5 मिनटं आपली झालेली आहेत. आपली भाजीचा गॅस बंद करून द्यायचा. आपली भाजी रेडी कैरीची. कशी झालेली? खूप छान अशी टेस्ट आणि अशी छान बनवून घेतलेली. तर कशी झाली आपली कैरीची भाजी? आपली अशी झटपट तयार होणारी भाजी तुम्ही ही 2-4 दिवस सुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये. तर खूप छान लागते. अशा पद्धतीने करून बघा. तर चला माझी बनवलेली भाजी कशी वाटली तुम्हाला? आपण मस्त कैरीची भाजी तयार करून घेतलेली. ती कशी बनवली ती तुम्हाला दाखवलेली आहे. तर खूप छान अशी आपली कैरीची भाजी तयार. तयार तुम्ही सगळे कैरीची भाजी खायला.